आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीची पहिली यादी घटस्थापनेनंतर जाहीर होणार आहे। पितृपक्ष संपताच विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीची पहिली यादी जाहीर होईल। विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या तीनही पक्षांचे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघातल्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचं कळतं। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय अधिक माहिती? सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय की विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत। त्यांचा कालावधी वेळापत्रक जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाने जवळपास तयार केलेलं आहे। मात्र आता निवडणुका खऱ्या अर्थाने कधी जाहीर होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्याची आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते आहे त्यानुसार येत्या 15 ऑक्टोबर किंवा 15 ऑक्टोबरच्या पुढील 2 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा जो कार्यक्रम आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाईल अशी माहिती मिळते आहे। त्याचबरोबर या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची पहिली यादी जी आहे ती घटस्थापनेनंतर देखील जाहीर होणार असल्याची माहिती मिळते आहे। घटस्थापनेच्या मुहूर्तानंतरच पहिली यादी जी आहे ती जाहीर केली जाईल आणि त्याचबरोबर आपण पाहतो की महायुतीचे जे विद्यमान आमदार आहेत त्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघातील उमेदवारांची यादी ही पहिली यादी असणार आहे आणि ही यादी जवळपास म्हणजे विद्यमान आमदार पहिल्याच यादीत असू शकतात आणि 160 जणांची पहिली यादी असू शकते। अमित शहा यांच्या उपस्थितीत यादीवर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं। उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे उत्तर महाराष्ट्रात 25 पेक्षा जास्त जागा जिंकून आणा असं आव्हान भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलंय। उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत। भाजपनं 25 जागा जिंकण्याचा निर्धार केलाय। अमित शहा 2 दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत। विदर्भापासून अमित शहा यांचा दौरा सुरू झाला। विदर्भात 45 जागा जिंकण्याचा निर्धार केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या 36 पैकी 25 जागांचं टार्गेट अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या नेते आणि कार्यकर्त्यांना दिलंय। अमित शहा यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला तो एकदा बघूयात। महाराष्ट्रात विरोधकांची संख्या जास्त आहे। विरोधकांना भाजपची ताकद दाखवून द्या। संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकांकडे लागलंय। विरोधकांनी सेट केलेला नॅरेटिव्ह खोडून टाका आणि एकजुटीनं महायुतीचं काम करा असं अमित शहा यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलंय। फोडातोडा काही सांगितलेलं नाही। आपल्याच कार्यकर्त्यांनी जोरात काम करावं। आपण आजपासून कामाला लागावं। एक एक मत महत्त्वाचं आहे। प्रत्येक मतदाराशी संपर्क साधा। आपल्या अनेक योजना देश पातळीवरच्या आहेत, राज्य पातळीवरच्या आहेत, त्या लोकांपर्यंत नेऊन पोहोचवा एवढंच त्यांनी सांगितलेलं। अमित शहा यांनी विदर्भासाठी मिशन 45 ची घोषणा केली। या मिशन 45 वरून जितेंद्र आव्हाड यांनी खरमरीत टीका केली आहे। विदर्भात भाजपला 10 जागा सुद्धा मिळणार नाहीत असा दावा आव्हाडांनी केलाय। अमित शहांनी एक बैठक घेतली नागपूरमध्ये। त्यात ते असं म्हटलेत की आम्हाला शरद पवार उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला रोखायचं आहे। 42 जागांवर अडकू नका, 45 जागा जिंका असं शहा म्हटले। 42 तिथल्या विदर्भातल्या विधानसभांमध्ये 15 बोलले ते। विदर्भात 10 जरी आले तर त्यांचं नशीब आहे। त्यांना माहिती आहे किती विरोधी वारं वाहत आहे विदर्भात। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करू लागलेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का दिला। भाजपचे सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उभाठात प्रवेश केला। यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यासह भाजपवर हल्ला चढवला। आता उलटा प्रवाह सुरू झालाय। कोणीही महाराष्ट्रात येऊन ठाकरे आणि पवारांना संपवण्याची भाषा करतात। हिम्मत असेल तर येऊन बघाच, महाराष्ट्र कुणाला संपवतं ते कळेल असं प्रतिआव्हान ठाकरेंनी अमित शहा आणि भाजपच्या नेत्यांना दिलंय। कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुंडे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले। आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये, पण हे जे बाजार गुंडे ज्यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचं आहे त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे। नागपूरला येऊन गेला हा बाजार गुंडा आणि आम्हाला खतम, म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा। हिंमत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो। उद्धव ठाकरे आधीच हिंदुत्वापासून दूर झालेले आहे। हिंदुत्वापासून दूर होऊन उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपून घेतलाय।
त्यांना कटोरा घेऊन फिरावं लागतंय काँग्रेसच्या दारादारामध्ये, मला मुख्यमंत्री करा. पवार साहेबाकडे फिरावं लागतंय, मला मुख्यमंत्री करा. पण इतक्या लाचारीमुळं लोक वापस गेले, इतक्या लाचारीमुळं लोक सोडून चालले आहे. मला वाटतं तर आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. माणसाला कोणीच संपवत नाही, आपण स्वतःच संपतात. तिकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात पक्षांतर्गत संघर्षाचा नवा अंक सुरू झालाय. विधानसभा निवडणुकीच्या पक्षवाढीसाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणारी शिवस्वराज्य यात्रा रोहित पवार यांच्या मतदारसंघात जाणार नाहीये. तर रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा जाणार नाही. यामागे जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातला संघर्ष असल्याचं कळतं. दरम्यान पक्षाच्या नेत्यांमध्ये कोणताही सुप्त संघर्ष नाही असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिलंय. दोन फेजेस, नगर जिल्हा अतिशय मोठा आहे. 2 फेजेसमध्ये नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे. कर्जत जामखेडचा सेकंड फेजमध्ये आहे आणि पुढच्या आठवड्यात आदरणीय पवारसाहेब स्वतःच तिथे जाणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रम हा गॅपनी घेतला जातोय. आम्हीच विनंती केली की आता थोडीशी गडबड आमची होती. सगळे पदाधिकारी कार्यकर्ते पवार साहेबांच्या स्वागतासाठी नियोजनामध्ये थोडेसे व्यस्त होते. त्यामुळे या गडबडीमध्ये तो कार्यक्रम घेतला असता तर कार्यक्रमाला न्याय देता आला नसतं. आम्हीच विनंती केलेली आहे की 3rd फेजमध्ये आपण कर्जत जामखेडचा विचार करावा. इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि भाजपचे नेते असलेले मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांच्यासोबत पिचड पिता पुत्रांची अर्धा तास भेट आणि गप्पा झाल्या. मधुकर पिचड हे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष होते, मात्र राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. महायुतीत अकोले विधानसभेची जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीमधील अकोले विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपात गेलेले पिचड पुन्हा पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता जास्त आहे. दरम्यान मधुकर पिचड भाजपातच राहतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. आमचे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध आहेत. साहेबांना भेटायला आले, त्याच्यात गैर काय? तर आपण स्वतःहून मत करण्यापेक्षा त्या व्यक्तीची वाट बघितली पाहिजे. कुणा व्यक्तीबद्दल संभ्रम निर्माण करणे, आता पिचड साहेबाबद्दल संभ्रम निर्माण करणे, आपणच मीडियाने बातमी आणली, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होईल की भाजपामध्ये काही माझ्याबद्दल काही. पिचड आमचे नेते आहेत, निश्चितपणे ते आमच्यासोबतच आहे, कोणी गैरसमज करू नये. दौंड विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून माजी आमदार रमेश थोरात यांनी अजितदादांना सोडचिठ्ठी देण्याची तयारी सुरू केल्याचं कळत आहे. दौंड विधानसभा भाजपला सुटली तर तुतारी हाती घ्यायची आणि फुंकायची अशी त्यांनी तयारी केल्याचं कळतं. कार्यकर्ते तुतारीवर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असल्याचं स्वतः रमेश थोरात यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. थोरात हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय विश्वासू सहकारी मानले जातात. मात्र आता त्यांची वेगळी भूमिका असेल तर अजित पवार यांच्याकरता तो निश्चितच धक्का असू शकतो. भाजपला जागा गेली तरी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीला उभं राहावं लागेल म्हणजे लागेल. त्याच्यामध्ये आम्ही तुमचं ऐकणार नाही. आम्ही मतदार आहोत, मतदार हा राजा असतो, मतदाराचं तुम्हाला ऐकावं लागेल. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुतारी मिळाली तर तुतारी घ्या आणि जर तुतारी मिळाली नाही तर अपक्ष उभं राहा. अशा पद्धतीनं ते म्हणजे मला खूप मोठा आग्रह करतायत. पवार साहेबांच्याबद्दल चर्चा नाही, कोणाबद्दल चर्चा नाही, परंतु जनतेचं इच्छा मी अनेक ठिकाणी भेटलोय, बैठका झाल्या, तिचं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत तुतारी मिळाली तर तुतारी घ्याच आणि जर तुतारी मिळाली नाही तर अपक्ष उभं राहा, असं हे जनतेचं आणि मतदारांचं म्हणणंच आहे. बोलूयात आणखीन एका मोठ्या बातमीकडे. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ज्याच्या सर्वाधिक जागा त्यांचाच मुख्यमंत्री असं स्पष्ट मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मांडलंय. न्यूज 18 लोकमतला सुशीलकुमार शिंदे यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आणि काँग्रेसची भूमिकाही स्पष्ट करून टाकली. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा अशी उद्धव ठाकरे यांची मागणी असताना इतर पक्षांनी स्पष्ट नकार दिला आहे. पण त्यातच शिंदे यांनी व्यक्त केलेली
ही मतं अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बातचीत करताना हे स्पष्ट केलं की ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होणार, हे महाविकास आघाडीचं सूत्र आहे. अर्थातच हेच सूत्र महायुतीचं गेल्या अनेक वर्षांपासून आहे. अभी किसी का नाम नहीं अनाउंस हो सकता है. जब जिस पार्टी के ज़्यादा लोग आ जाएंगे उस पार्टी का जो वहाँ इलेक्शन हो जाएगा और उसमें नाम चुन जाएगा वो मुख्यमंत्री होगा. जिस पार्टी की ज्यादा से उसका मुख्यमंत्री यानी कि महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे अनेक घरं दुभंगली आहेत. खुद्द पवार यांच्याच कुटुंबात राजकीय फूट पडली आहे. तेच चित्र आता वेगवेगळ्या मतदारसंघात पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांची साथ सोडली, पण त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा पर्याय निवडलाय. तेव्हापासूनच गायत्री शिंगणे या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं कळतं. मला खूप चांगला भेटतोय आणि राहिला साहेबांचा विषय. 25 वर्षापासून साहेबांनी मागच्या 5 वर्षात साहेबांनी काय कामं केलेत हे साहेबांनी दाखवून दिले पाहिजे. 5 कामं तरी जर साहेबांनी विकासाचे दाखवले तर आम्ही त्यांना मानू. आता बोलायला गेलं तर साहेबांच्या काळात फक्त जी मलिदा गँग आपण म्हणतो तीच खुश आहे आणि त्यांचे सोडलेले 5-6 कार्यकर्ते जे फक्त साहेबांचे वावा करतात, आमच्या बाबतीत टीका करतात. अलिबाग विधानसभेच्या उमेदवारीसाठी माजी आमदार पंडित पाटील यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. पंडित पाटील यांनी शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या अपरोक्ष पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीबद्दल इच्छा व्यक्त केली. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षात विधानसभेच्या उमेदवारीवरून गृहकलह होण्याची शक्यता आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षात गृहकलह सुरू असल्याचं दिसतंय. अलिबाग मुरुड या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून पाटील घराण्यात नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा आहे. अलिबागचा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता, पण आम्ही पक्ष नेतृत्वाने विविध पक्षाबरोबर आघाडी करून जो बालेकिल्ला होता, हमखास अलिबागची सीट हे शेका पक्षाची ठरलेली होती. पण आता काही तशी परिस्थिती नाही. आता समोरचे जे उमेदवार आहेत त्यांचा पराभव करायचा असेल तर पक्ष नेतृत्वाने योग्य उमेदवार निवडला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबईत सरकारचं समर्थन करणारे अनेक बॅनर लागले. या बॅनरवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती बंदूक असून त्यांचं कौतुक करण्यात आलं. तर दुसरीकडे शिवसेनेनं आमच्या चिमुकल्यांना न्याय देणारा हवा असा धर्मवीर अशा आशयाचा मजकूर असलेली जाहिरात काही वृत्तपत्रांमध्ये दिली. या दोन्ही जाहिरातींवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. ज्या मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील की या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय. बस हे मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये या गोष्टी चालतात. हे वास्तव आहे. हा छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा देश, हा राज्य बंदुकीनी नाही चालणार. हे देश संविधानाने चालणार. देवेंद्रजींनी बंदूक तिथून दाखवावी, आम्ही इथून संविधान दाखवू. या जाहिरातीचा अर्थ असा निघतो की मुख्यमंत्र्यांनी आदेशाने हा एन्काउंटर झाला काय, या जाहिरातीचा अर्थ असा होतो. कोणी देवाभाऊला समर्थन दिलंय, कोणी एकनाथ शिंदेना शिवशाही आणताय आणि काय काय त्यांची तारीफ केली. दरम्यान आरोपी शिंदे गेला याचा सगळ्यांना आनंद आहे, मात्र विरोधकांना वाटतंय आपल्या घरातलं कोणी गेलं असं म्हणत विरोधकांना टोला हाणण्यात आलाय. हे काही युद्ध नव्हतं की कोणी जिंकलेलं आहे म्हणून, पण या संदर्भामध्ये जी घटना घडली, ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांवर वार केला किंवा फायरिंग केलं आणि त्यात तो गेला, त्यामुळे अख्खा महाराष्ट्र खरं म्हणजे सर्वादूर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदच आहे. सर्वांना त्या संदर्भामध्ये कोणाची नाराजी नाही. पण आमचे राजकीय मित्र जे आमचे विरोधक आहेत त्यांना वाटतं, मी पुन्हा सांगेल की त्यांना तर असं झालेलं की आपल्या घरामध्येच काही कोणी मेलं आहे की काय, अशा पद्धतीने ते वागत आहेत.